बातमी आहे जनता दरबारावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्धासंदर्भातली। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आज मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होतोय। सकाळी 11 वाजता महाजनवाडी सभागृहात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडणार आहे। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबाराचं आयोजन केल्याचंही त्यांनी सांगितलंय। यानंतर पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। दरम्यान ठाण्यामध्ये होणाऱ्या भाजपच्या जनता दरबाराचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले असून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या जनता दरबारावरून सध्या शीतयुद्ध रंगल्याचं आपल्याला दिसतंय। काय कारण आहे गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याचं आणि त्याला उत्तर कसं दिलं जातंय शिंदेंकडून? प्रज्ञाच्या बॅनरचा तू उल्लेख केला, असे ठिकठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत या जनता दरबाराचे। गणेश नाईक आज सकाळी 10च्या दरम्यान रघुवंशी हॉल, महाजनवाडी हॉल इथे हा जनता दरबार घेणार आहेत आणि मागील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक कार्यक्रम भाजपचा कोपरीमध्ये झाला होता आणि याच कार्यक्रमामध्ये आपण दर 2 ते 3 महिन्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याचं गणेश नाईकांनी स्पष्ट केलं होतं। आता हा जनता दरबार जनतेच्या समस्या, मतदाराच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलं। शिवाय जे भाजपचे स्थानिक आमदार आहेत, नेते आहेत, त्यांनी सांगितलं। मात्र याच जनता दरबार असेल किंवा आणखी एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आमदार आपल्या दारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं भाजप शिंदेंचे बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते, संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे। गणेश नाईक हे राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे ते कुठेही जनता दरबार घेऊ शकतात किंवा जनतेचे प्रश्न सोडवू शकतात। मात्र ठाण्यामध्येच दर 2 ते 3 महिन्यांनी हा जनता दरबार घेतला जात असताना एक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गणेश नाईक त्यासोबतच भाजपचा असल्याचं सांगण्यात येत आहे। आता या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत। जसं मी आधी म्हटलं की पालकमंत्री या ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे आहेत, एकनाथ शिंदे पालकमंत्री ठाण्याचे आहेत, तर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आहेत आणि त्यामुळे अशाच प्रकारचा जर जनता दरबार ठाण्यामध्ये गणेश नाईक घेत असतील तर आपण सुद्धा पालघरमध्ये असा जनता दरबार घेऊ असं शिंदेंच्या मंत्र्यांकडून भाजपकडून ठाण्यात घेतल्या जाणाऱ्या जनता दरबाराला आता शिंदेंची शिवसेना पालघरमध्ये जनता दरबार घेऊन उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।